नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहत आहोत की श्रावणीने केलेला प्लॅन आता वर्क झालेला असतो आणि त्यातील एक नोकर पुढे येऊन, श्रावणी मॅडम मला माफ़ करा, मी हे सर्व मदनच्या सांगण्यावरून केलं. मी पहिल्यांदा तर सानिका घरात आल्यानंतर तिला त्या खोलीमध्ये पाठवलं. तिकडे ती गेल्यावरती आता एका शोपीससोबत फोटो काढत होती आणि अचानकपणे मदन सर गेल्यामुळे तिकडे तो शोपीस पडला आणि त्यानंतर मदन सर तिच्यावरती ओरडू लागले. मदन सरांनी त्यापुढे तिला एका खोलीमध्ये पाठवायला सांगितलं आणि त्यानंतर त्या खोलीचं दार बंद करून घेतलं. एक तास श्रावणी मात्र प्रचंड चिडते आणि त्याला बोलू लागते की काय रे, तुझ्या घरी या बहिणी नाही आहेत का? तुला तुझी बहीण नाही आहे का? असं एखाद्याच्या बहिणीला सोबत असं काहीतरी करताना तुला काहीच वाटलं नाही का? आणि ती पण कोणाची बहीण होती? शुभंकरची. ज्या शुभूने तुझ्यासाठी एवढं केले, जरा पाठीमागे काय काय केले ते तू आठव आणि त्यानंतर तू ठरवायला हवं होतंस की काय करायचं. त्यावरती तो बोलू लागतो की मॅडम मला खरंच माफ़ करा, पण मला मदन सरांनी पैसे दिले होते आणि मला खरंच खूप पैशांची गरज होती आणि त्या अभावीच मी हे सर्व केले. श्रावणी मॅडम खरंच मला माफ़ करा. आणि त्यानंतर श्रावणी आता चिडते आणि त्याला आता माझ्या तोंडासमोरून इकडून जा, बाबांना जर का हे समजलं ना तुम्ही केलंय तर बाबा तुमच्यावरती खूप चिडतील, असं देखील बोलते. त्यानंतर श्रावणी आता तिच्या काकूशी बोलू लागते की मदन तर स्वतःहून त्याची चुकी कबूल करणार नाही, आपल्याला शुभूकडूनच हे सत्य समजेल. त्यानंतर ती शुभंकरला कॉल करते व इकडे शुभंकर सत्य सांगण्यास नकार देतो आणि मला तुमच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही असं देखील सांगतो. कारण शुभूच्या आईने असं सांगितलेलं आहे की यामुळे आपल्या सानूची बदनामी होते आणि मला असं काही व्हायला नको आहे आणि सानू पूर्णपणे खचली आहे. त्यामुळे शुभू, तू आता त्या श्रावणी मॅडमशी काहीच बोलणार नाहीस आणि त्यांना काहीच सांगणार नाहीस. आपल्यासाठी हा विषय आज इथेच थांबला आहे असं देखील सांगते. त्यानंतर शुभंकर सर्व आठवतो व इकडे शुभंकर आता काही न सांगण्याचं ठरवतो. त्यानंतर सानिकाही कॉल उचलत नसते. त्यामुळे आता श्रावणी ही आता तिच्या काकूशी बोलते. त्यानंतर काकू आता बोलते की आपल्याला असा काहीतरी प्लॅन केला पाहिजे ज्याने मदन स्वतःहून त्याची चुकी कबूल करेल आणि दादांसमोर हे सर्व सत्य येईल. आता श्रावणी आता लगेच बाबांकडे जायचं ठरवते. तर दुसरीकडे शुभंकर हा रिक्षा पुसत असतो. त्यावेळी शुभंकरचे बाबा येतात आणि इकडे शुभंकरला बोलू लागतात की शुभू, अरे तुला त्रास होतोय का या सगळ्याचा? मला माहिती आहे तुझ्यासाठी हा विषय किती कॉम्प्लिकेटेड आहे, पण शुभू आपल्याला यातून सावरलं पाहिजे. तू असं करायला नको होतंस, मदन साहेबांना मारायला नको होतंस, ज्यामुळे तुझी नोकरी गेली आहे आणि बघ आता आपल्याला कसे दिवस काढावे लागतील. त्यानंतर शुभंकर हा त्याच्या बाबांना समजवतो व दुसरीकडे आता विश्वंभर हा एका मीटिंगसाठी बाहेर निघालेला असतो. त्याचवेळी बरोबर आता श्रावणीही तिकडे येते आणि श्रावणीही बोलते की बाबा थांबा, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर विश्वंभर हा सांगतो की मला आत्ता खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला बोलायला अजिबात वेळ नाही. त्याच वेळी श्रावणी आता स्टँड घेते आणि त्यानंतर ती बोलते की तुम्ही असं समजू नका की तुम्ही तुमच्या मुलीशी बोलतायत. एक नागरिक म्हणून मी तुमच्याशी बोलायला आली आहे. एका मुलीच्या हक्काचा प्रश्न आहे. तुम्ही शिक्षण मंत्री आहात ना, एका मुलीला न्याय हवा आहे म्हणून मी इकडे तुमच्यासमोर उभी आहे. एक नागरिक म्हणून मला तुम्ही नक्कीच मदत कराल. आता हे श्रावणीचं हे सगळं बोलणं ऐकून श्रावणीच्या काकालाही श्रावणीचा अभिमान वाटलेला असतो. इकडे आता श्रावणीही सांगू लागते की मला न्याय हवा आहे आणि तो तुम्ही द्याल असं तर मला वाटतंय. त्यानंतर श्रावणीचे बाबा हे लगेच बोलतात की बोल, तुला काय बोलायचं आहे? श्रावणी बोलते की सर्वजणच येऊ देत, मला सर्वांसमोरच हे प्रकरण मांडायचं आहे. त्यानंतर श्रावणी आता सर्वांना एक एक करून आवाज देऊ लागते. सर्वजणच आता इकडे येतात. त्यानंतर आता इकडे नंदाक्काला थोडा संशय आलेला असतो की श्रावणीने नक्कीच कोणता तरी पुरावा शोधून काढला आणि त्याच बेसवरती सर्वांना इकडे बोलवले. आता इकडे श्रावणी ही तिच्या काकूला बोलायला सांगते. त्यानंतर श्रावणीची काकू ही सांगू लागते, शुभमच्या आईचं ती नाव वाचते आणि यावरून शुभमची बहीण सानिका ही इकडे आली होती असं आता सर्वांसमोर स्पष्ट करते. त्यानंतर आता नंदा अक्का ही बघत असते आणि ती बोलते की श्रावणी, तुला नक्की काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे सांगशील का? त्यावरती श्रावणी ही बोलू लागते की तुम्ही सर्व असं बोलत होतात की सानिका या घरामध्ये आली नव्हती, पण मला आत्ता नोकरांकडून समजलंय की सानिका इकडे आली होती आणि माझ्याकडे काही पुरावे देखील आहेत. हा सानूचा डबा आहे, सानू इकडे डबा घेऊन आली होती. तेवढ्यातच नंदाक्काही बोलते की मग शुभमकडून इकडे राहिला असेल तो डबा, यावरून तो असं कसं सिद्ध करू शकतेस की सानिका या घरामध्ये आली होती? त्याचवेळी बरोबर श्रावणी ही बोलते की मला माहीत होतं तुम्ही अजून जास्त पुरावे मागणार, म्हणूनच मी हे आपलं रजिस्टर आणलं आहे. यातील एक पान कोणीतरी फाडले आणि मी बाबा चेक केलं तर CCTV फुटेजही गायब होतं. आता हे सर्व कोणी आणि कशासाठी केलं हे मी तुम्हाला आत्ता सांगते.
हे सर्व ना त्या मदनच्या सांगण्यावरून एका नोकराने केले, कारण मदनला आपल्याला सेफ बाहेर काढायचं होतं म्हणून त्याने हे सर्व केले. नंदाक्का ही मोठ्याने बोलते की श्रावणी अगं तू नक्की काय बोलतेस. लगेचच श्रावणी ही नंदाक्काला शांत बसवत आता बोलू लागते की या मदनने ना सानिकासोबत काहीतरी वाईट साईट केले. त्यानंतर श्रावणी ही सांगू लागते की बाबा मी तुम्हाला सांगते खरी गोष्ट काय होती. इकडे शुभूची बहीण सानिका ही त्याच्यासाठी डबा घेऊन आली होती आणि सानिकाला याने तिच्याशी लग्न करील अशी खोटी नाटी स्वप्न दाखवून इकडेच थांबवून घेतलं होतं. आता इकडे मदन हा चिडतो आणि बोलू लागतो की हे असं काहीच झालेलं नाही. श्रावणी तुला काहीच माहीत नाही तर तू कशाला बोलतेस. त्यानंतर आता हळूहळू मदनच्या तोंडातून आता खरं सत्य बाहेर येत असतं आणि हे ऐकून विश्वंभर आता पूर्णपणे चिडतो. इकडे नंदाक्काच्या लक्षात येतंय की आता हे सर्व श्रावणी मुद्दाम करते, कारण खोट्या बोलण्यात जर मदनला अडकवलं तर मदन सर्व गोष्टी खऱ्या सांगत बसेल, त्यामुळे श्रावणी हे मुद्दाम करते. नंदाक्का मध्ये बोलण्याचा प्रयत्न करते, मात्र विश्वंभर आता मोठ्याने ओरडतो आणि थांबा असं सांगतो. त्यानंतर श्रावणीचं मत ऐकून घेतो. श्रावणी सांगू लागते की ही गोष्ट मदनच्या बहिणीच्या लग्नापासूनची होती. तिकडेच पहिल्यांदा सानिकाला मदनने पाहिलं होतं आणि तेव्हाच त्याने तिला लग्नासाठीही प्रपोज केलं होतं आणि मी तुला डायमंडची रिंग घालेल असं खोटं नाटं स्वप्न दाखवलं. आता हे ऐकून मदन हा चिडतो आणि बोलतो की मी हे असं काहीच केलेलं नाही. ती शुभूची बहीण सानिका इकडे आली होती आणि ती ना आपल्या त्या खोलीमध्ये गेली होती आणि तिकडे ती चोरी करण्याचा प्रयत्न करत होती. हे ऐकून तर विश्वंभरला रागच येतो. मात्र आता विश्वंभर हा सर्वांना शांत करतो. त्यानंतर झालेला सर्व प्रकार आता मदन हा स्वतःच कबूल होतो की सानिकाला त्याने दारू पाजली होती आणि सानिकासोबत काहीतरी वाईट साईट झालंय. हे आता श्रावणी ही सर्वांना पटवून देते. हे ऐकून आता विश्वंभर हा प्रचंड चिडतो आणि श्रावणी ही बोलते की बघा बाबा मी तुम्हाला सांगत होतो ना यामध्ये शुभूची काहीच चूक नाहीये. हे मदन तुला हे असं वागताना काहीच वाटलं नाही का रे. ती शुभूची बहीण होती आणि तुझ्या बहिणीसोबत असं कोणी वागलं असतं तर तू माणूस आहेस का कोण. तिला तू दारू पाजलीस, असं कसं करू शकतोस तू एका मुलीसोबत. आता श्रावणीचा पप्पा म्हणजेच विश्वंभर हा आता पूर्णपणे चिडतो आणि त्यानंतर नंदाक्काही तिच्या मुलाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असते. मात्र आता तो तिच्यावरतीही आवाज चढवतो आणि त्यानंतर श्रावणी आता खूपच बोलतीये म्हणून मदन आता श्रावणीच्या कानाखाली मारायला जातो. पण तेवढ्यातच आता विश्वंभर हात जोरात मदनच्या कानाखाली लावतो आणि नालायक तू हे कसं करू शकतोस. तुला लाज वाटली नाही का हे सर्व करताना. एका मुलीसोबत असं वागलास, तिच्या भावनांशी खेळलास, तिला मानसिक त्रास दिलास असं देखील आता विश्वंभर तिला बोलतो. त्यानंतर विश्वंभर हा बोलतो की मला ना तू माझ्या नंदाक्काचा मुलगा आहेस याची फार लाज वाटतेय. तू जर आता नंदाक्काचा मुलगा नसतास ना तर तुला मी इथेच गोळी घालून ठार मारलं असतं. नंदाक्का लगेच चिडते आणि त्यानंतर बोलते की अन्यायाविरुद्ध मी कधीच खपवून घेणार नाही आणि नंदाक्का ही आता एक चाबूक घेऊन येते. त्यानंतर आता खूप सारं मदनला ती आता मारू लागते आणि इकडे विश्वंभर हा बोलतो की मी नंदाक्का माझी बहीण असून तिला कोणी उलटं बोललेलं किंवा वाईट बोललेलं मी अजिबात खपवून घेत नाही आणि तू एका मुलीसोबत असं वागलास, तिला दारू पाजलीस, तिचा शारीरिक त्रास केलास असं आता विश्वंभर हा मोठ्याने बोलतो. तू जर माझा भाचा नसतास ना तर तुला इथेच मी संपवून टाकलं असतं. आता तू माझ्या डोळ्यासमोर अजिबात यायचं नाहीस आणि जर का तू माझ्या डोळ्यासमोर आलास तर तुला मी गोळी घालून ठार मारून टाकेन असं देखील विश्वंभर सांगतो. त्यानंतर विश्वंभरच्या पायाजवळ नंदाक्का त्याला घेऊन जाते आणि आत्ता तू दादाची माफी मागणार आहेस असं बोलते. त्यावेळीच विश्वंभर आता त्याला लाथ देऊन बाजूला ढकलतो आणि बोलतो की तू माझ्या नजरेसमोरही मला नको आहेस. आणि त्यानंतर नंदाक्का ही श्रावणीला बोलते की श्रावणी बरं झालं तू माझे डोळे उघडे केलेस आणि बरं झालं तू त्या मुलीला न्याय मिळवून दिलास. खरंच श्रावणी मी तुला थँक्यू बोलते. त्यानंतर नंदाक्का तिकडून निघून जाते आणि आता विश्वंभर शुभमला मानाने घरात घेईल का हे पाहणंही तितकंच रंजक ठरणार आहे. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.